आपल्या भारतीय संस्कृतीत प्राणी आणि पक्ष्यांच्या वर्तनाला एक खास शास्त्रीय दृष्टिकोन सांगितला जातो. कुत्र्या मांजऱ्याचं रात्री रडणं ही देखील अशाच घटनांपैकी एक आहे, ज्याबाबत अनेक मतं आणि श्रद्धा प्रचलित आहेत. काहींना हे शुभ संकेत वाटतं, तर काही जण याचा संबंध अशुभ घटनांशी जोडतात. कुत्र्याचं श्रवण आणि गंधज्ञान अतिशय तीव्र असतं. घराबाहेर कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येऊ नये असं अनेकदा घरातल्या व्यक्तींकडून सांगितलं जातं, कारण रात्रीच्या वेळी घराभोवती कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येणं अशुभ लक्षण असल्याचं मानतात. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार रात्री कुत्र्याचे रडणे हे अनेक दुःखांचे संकेत असतात. ज्या व्यक्तींच्या घराबाहेर कुत्रा रडतो त्याच्या घरात काहीतरी अप्रिय बातमी ऐकायला मिळते असं म्हणतात. प्रचलित समजुतीनुसार कुत्र्यांना त्रासाची पूर्वसूचना किंवा अप्रिय घटना घडणार आहे याचा अगोदरच अंदाज येतो. अनेक आपत्तींची कुत्र्यांना आधीच चावल लागते असंही म्हणतात. रात्रीच्या वेळी जेव्हा कुत्रा रडतो तेव्हा त्याच्या भोवती एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे वाईट गोष्टींचा अंदाज आल्यानं कुत्रा जोरजोरात रडू लागतो. शास्त्रानुसार कुत्र्याला कालभैरवाचे प्रतीक मानले जाते. एक धार्मिक श्रद्धा अशी आहे की कुत्र्याला यमराजाच्या आगमनाचा संकेत मिळतो. काही ठिकाणी असंही मानलं जातं की कुत्र्याचं रडणं हे घरातील एखाद्या वाईट घटनेचा संकेत देत असतं, जसं की अपघात, आजारपण किंवा मृत्यू. काही ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरूंप्रमाणे कुत्र्याचं रात्रीचं रडणं हे पितरांशी संबंधित असू शकतं. ते घरातील लोकांना काहीतरी सावधगिरीचा संदेश देत असतात. मग तो आर्थिक नुकसान किंवा घरातल्या कोणाचा तरी अपघात होण्याचा इशाराही असू शकतो. काही ज्योतिषी असंही सांगतात की शनी, राहू आणि केतू या ग्रहांचा कुंडलीवर प्रभाव असल्यास अशा घटना जास्त घडतात. विज्ञानानुसार जेव्हा कुत्र्याला त्याच्या आसपास नकारात्मक ऊर्जा जाणवते तेव्हा ते रडू लागतात. कधी कधी त्यांना शारीरिक समस्या देखील असतात, त्यामुळेही ते रडतात. अशी ही मान्यता आहे की जेव्हा कुत्रा मोठ्याने रडतो तेव्हा तो आसपासच्या परिसरात उपस्थित असलेल्या आपल्या सहकारी कुत्र्यांना त्याच्या आवाजाने त्याच्या उपस्थितीची आणि त्रासाची जाणीव करून देत असतो. मित्रांनो, कुत्र्याचं रात्री रडणं यामागे शास्त्रीय, वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय अशा तिन्ही दृष्टिकोनांनी विचार केला जाऊ शकतो. ते शुभ किंवा अशुभ आहे हे परिस्थितीवर अवलंबून असतं. तुमचं यावर काय मत आहे? अशा घटना तुमच्या आजूबाजूला घडल्या आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.